महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं। या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी संदर्भात चर्चा झाली आहे। काही आमदारांनी तक्रारी मांडल्या तर काहींनी सूचना दिल्यात। यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून सरकारचं धोरण स्पष्ट करण्यात आले। चला तर हे धोरण नक्की काय आहे ते पाहूयात। देवस्थान जवळील अतिक्रमण हटवणं। देवस्थान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी शासन कारवाई करणार असल्याचं विधिमंडळात स्पष्ट करण्यात आले। याबाबतची तक्रार काही आमदारांनी मांडली होती। काही अतिक्रमण ग्रामपंचायतीने तर काही नगरपालिकेने तर काही अतिक्रमण महसूल खात्याने काढायची आहेत। गृह विभागाच्या 2011 मधील शासन निर्णयानुसार कुठल्याही धार्मिक स्थळावर अतिक्रमण करता येणार नाही। सातबारा जिवंत करणे मोहीम। महाराष्ट्रात जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय। याआधी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात याचा यशस्वी प्रायोगिक प्रयोग झालाय। आता हा उपक्रम राज्यभर राबवला जाणार आहे। जिवंत सातबारा म्हणजे जी व्यक्ती मयत झाली आहे पण अद्यापही सातबारा उतार्यावर त्याचं नाव आहे, ती काढून टाकून शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर मयत व्यक्तीच्या वारसांच्या नावाची नोंद लावण्यात येणार आहे। वर्ग 2 साठी जमिनींसाठीचा कायदा करण्यात आलाय। भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली आहे। मराठवाड्यातील खालसा झालेल्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये घेतला। मात्र यासाठी फक्त शासन निर्णय नाही तर वेगळा कायदाच करावा लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। गायरान जमीन। स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 5% जमीन गायरान क्षेत्र म्हणून असावी असा नियम आहे। जमिनी संदर्भात अधिवेशनात बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की गायरान जमिनीच्या वापराबाबत निर्बंध आहेत। ग्राम विकास विभागाच्या 2018 मधील निर्णयानुसार घरकुलासाठी 350 चौरस फूट जमीन ही अधिकृतपणे देता येते। तर आखाडी पड जमिनीबाबत एक निर्णय घेण्यात आलाय। महसूल थकबाकीमुळे राज्यातील काही जमिनी सरकारच्या ताब्यात गेल्या होत्या, त्यांना आखाडी पड जमीन म्हटलं जातं। राज्यभरात अशा 1939 हेक्टर म्हणजे सुमारे 5000 एकर जमिनी आहेत। आता सरकारने याबाबत विधेयक संमत केलं असून प्रचलित बाजारभावाच्या 5% रक्कम भरून शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना त्या परत करता येतील। याबाबतच्या कार्यपद्धतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील, मात्र त्या जमिनी केवळ शेतीसाठीच वापरता येतील।